अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि सवालांना सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबातल्या मुलांमध्ये अस्वस्थता आहे। अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत असून रोहित पवारांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। दरम्यान सरकारने रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर 27 फेब्रुवारीपूर्वी अजित पवारांच्या अपघाताविषयी प्राथमिक अहवाल येणार आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे कॉकपिट संभाषण रिकव्हर करण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय अशी कबुली हवाई मंत्रालयाने दिली। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी तुम्ही कसे वागला अजित पवारांबरोबर हे लोकांना माहीत नाही का? तुम्ही कसे वागलात, तुमचे काका कसे वागले, अजित पवारांना तुम्ही सन्मान मिळू दिला का कधी? काँग्रेसच्या काळामध्ये जास्त जागा राष्ट्रवादी येऊनही त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी कोण नाकारली? अजित पवारांना ज्यावेळी संधी होती राज्याचा मुख्यमंत्री होण्यामध्ये, त्यावेळी काय नाही संधी तुम्ही दिली? याची उत्तर सुद्धा मला वाटतं राज्याला मिळाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या दाव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते बघूया। ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात, त्या अजितदादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही, असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही। आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे। आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणं आणि ज्यांना या सगळ्या गोष्टी अशा झाल्या, जे झालं ते त्यांनी त्यांच्याशी बोलावं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।